आज आपण 3 ते 4 दिवस टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत ज्वारीच्या पुऱ्या बनवतोय. तर सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा अगदी प्रवासात सुद्धा तुम्ही सोबत या घेऊन जाऊ शकता. मस्त अशा खरपूस दिसतायत. चटणी, लोणचं, दही कशासोबतही खायला खूप अप्रतिम अशा लागतात. तर लगेच आता कशा बनवायच्या ते पाहूया. ज्वारीची पुरी करण्यासाठी इथे मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलं आहे. अर्धा चमचा ओवा थोडासा हातावर असा चोळून घालूया, म्हणजे ह्याचा स्वाद छान टिकून राहतो. आता 1.5 चमचा यामध्ये बेसन घालायचंय. तर बेसन घातल्यामुळे ही पुरी खायला खूप खमंग लागते. मीठ घालायचंय, अर्धा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट. तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता. आणि 1.5 चमचाच मी धणे जिरे पूड घातली आहे. 1.5 चमचा तीळ,